या माणसाचा नुसतं जीवाले ताप आहे रे भाऊ. काही काही कामाचा नाही ना हा माणूस. आपण सांगा काय करते काय काहीच नाही ना हा माणूस. या माणसाच्याच मतानं करते. आता पैसा आहे आता कसं उकळून देऊन राहिला हा माणूस पैसा कुकडे बी. आता कामात चांगल्या गमा की नाही हे काम सुटून राहिले आता. मावशी खरंच ना नामदेव भाऊले डोकसच नाही राहिला. आठाने पडले नामदेव भाऊचे. ते क्षण कुठे नाही लागला कुठे टाल्या 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 घेऊन राहिला. 1800 2200 2000 रुपये टाली. सांगा काही आहे का त्या क्षणकुटात पडेल? पैसा आहे मग काही करता का बा? मला डोकसं गिक्स सारं आहे ना बा. तुम्ही कोण मला पागल करून राहिले घेणार घेणार? तुम्हाला काही समजत नाही लेको झेंड होय सारे थमस बा. तुम्ही डोकसं कमी आहे तुम्हाला. हो हो आम्ही लय थमसप आहे बापा. पण तुम्ही तर लय हुशार आहे. पण हुशारकीच्या मानाला काम नाही करून राहिले ना. म्हणजे पैसे व्यर्थ गमावून राहिले ना तुम्ही. किती सांगा बापा आता काय डोकं फोडायचं राहिलं बा तुमच्या पुढे. हे करू नका करू नका. पण तुम्ही कायचे बापा तुमचे हाणून राहिले आता. जरासं ऐका ना आमच्या म्हटलं ऐका ना. नामदेव भाऊ या शेणखताला नाम सोडा तुम्ही. बरोबरच नाही हे. फालतू पैसा खर्च करणार काही नसते ना ते शेणखत. त्यापेक्षा रासायनिक 4 खाली सांगून 5 थैल्या टाका ना. आयतं वैथ भेटते सगळं. तुम्हाला दोघांनी काही समजतच नाही गडवणी. काही मला पागल समजून राहिल्यावर मी ग्रॅज्युएट माणूस मला अक्कल आहे ना काय करायला लागते काय नाही तर. सुटले की ते आयत्यावर येतात ते रासायनिक खता या बोऱ्या आणा वावरात नेऊन टाका. तर तसं नाही ना बाबा. त्यानं जमीन खराब होऊन राहिली ना. काय सांगा तुम्हाला आता किती डोकं फोडू मी तुमच्या पुढे. सारं जग टाकून राहिलं ते खत रासायनिक खत. हा माणूस लय हुशार आहे काय? ते सगळं जग मूर्ख आहे. मग हा माणूस लय हुशार आहे बापा. आता काय करा आपण. जरासं लोक काय करतात ते पाहायचं ना. आपण आपली भांडी घोडी नाही हकाल्याची. पानं लोक टाकतात तर कसं पिकही काढतात. तर आणि तुम्ही पहा काय पीक काढून राहिले तर. तुम्ही आहे की नाही दोघे जण माझ्या डोकं खाऊ नका. दगडूशेठ शांता जराशे चूप बसा तुम्ही. मला करू द्या तुम्ही काय करायचं आहे तर. मामतानं मी करीन. वडे नाचवीन मी मामतानं. नाही बा नामदेव आपलं तर काही म्हणणं नाही बा. पैसा सारं तुमचं आहे बाबा. तुमचं वावर आहे. तुम्हाला काय जे टाकणं ते टाका बा. मला काय घेणं देणार बा. मी मजूर माणूस माग तुम्ही म्हटलं तसं करतो. बाबर मावशी आपलं काय आहे का? अरे बापा दगडू बरोबर आहे तू. आपलं काय आहे बापा आता. आपला जो पैसा नसला बापा माणूस करता धरता. आपण किती काही सांगलं तर आता माणूस थोडी ऐकणार बापा. माणूसाचं कसं पैसा वय करून राहिला ना आता. त्या माणसानं दगडू जिंदगीत मा म्हटलं कधीच नाही ऐकलं ना रे. मी किती चांगलं सांगू चांगलं पण कधीच घेतलं नाही माया. कधीच ऐकलं नाही. आता काय सांगू बापा. ऐकते हा माणूस कधी. त्याच्यापेक्षा बाबा बोलणं सोडून द्यायला पुरते आता. तेच किरकिरी झाली गड्या. यायला कसं वावरात न्यायच लागेल मला फिटायला जाता. बस झालं यायचं ऐकणं. यायला कसं जरासं समजून सांगाच लागेल. आता यायला लाईव्ह डेमो द्यायला लागेल. का समजून यायला काय आता. तुम्ही आहे की नाही घरी बसल्या काही कोण्या काढू नका. माना हातपाय उपटू नका. आठीसा चला तुम्ही वावरात चला ना. मी दाखवतो तुम्हाला काय आहे तर कसं काय आहे तर. चला हो येतो ना बाबा वावरातही येतो ना. तुमचे काय कारनामे चालू आहेत त्याचा पास लागेल ना बाबा. दाखवा काय आहे तुमचं तसं नवीन. अशी आपल्याला वावरात जास लागते. काय करून आला नामदेव ते पास लागते आता. काय तर चाला ना रे बा. चाला ना. ठीक गप्पा नका मारून आता. चला पटकनी. चला दाखवतो तुम्हाला काय आहे तर. तुझ्या माणसाचं आता काय आहे काय नाही ते वावरात रोईल त्या खतात काय आहे असं तर. जे तोंडात जर नाही बोट गेले दाखवल्यावर तर मग म्हणजा यायला समजून सांगितल्यावर मग प्लॅन काय आहे तर. आता लय फडफड करून राहिले नाही. कसं पैसा कमवावा लागते कशी शेती करावं लागते यायला आता समजून सांगतो मी. जास्त वय करतात समजून काही नाही झेंडफय कामाशी नामदेव होणे. या गांडूळ खताचं काय आणलं टिसा काय आहे आता. काय खरं आहे रे हे. सगळा पैशाचा नाश आहे सगळा. या माणसाचं डोकं सरडन. जिकडे डोकं चालेल तिकडे चालते हा माणूस आता. काय करा आपण. आपलं चालत नाही काही भाऊ. तू शिदोळ आणले बा या माणसानं. पागल सारखं काम आहे बापा हे. आणले मोठे किलोनं टाकले वावरात. काय काम करतात बरं ते. घेणं देणं आणले ते किडे. नामदेव भाऊ हे काय आहे. यासाठी काल आणला मला तुम्ही नाही हे शिदोळ बाय आणलं काय. किती झाले किती नाही तर. हे काय हा खजाना आहे. तुम्हाला कुठे डोकशे आहेत. अरे मले आता हा गांडूळ खताचा प्लॅन मोठा करणार. त्यासाठी म्या पहिले 6 बेड लावले ते. आता 600 बेड करणार मला. त्यासाठी तर शेणखत घेऊन राहिलं मी का पागल आहो का. कंपनी टाकतो आता गांडूळ खताची कंपनी. बाबा कोण घेते होय गांडूळ खत. कोण नाही घेते. त्या शिदोळ्याचं खत कोण घेते बाबा. लेंड्या लुंड्या कोण नाही घेते.
तुम्ही अटीस्त येडे राहिले. या गांडूळ खतात एवढे अर्कात, एवढे घटकात, एवढं कशातच नाही आहेत. हा, आणि हे गार्डन साठी, फळबागेसाठी, याच्यासाठी, भाजीपाल्यासाठी, सर्वसाठी चालते बाबू. लोक खपाखप नेऊन राहिले, टाकून राहिले. काय माहित आहे तुम्हाला? वर्मिंग वॉश एवढं पॉवरफुल आहे भाऊ. एकदा जर झाडावर फवारा किंवा खालून जर ड्रेंचिंग करून टाकलं की नाही, पाहायचंच काम नाही. खताची बरोबरी करते. काय सांगा तुले. बापा रे, असं आहे का ते? लोक सगळ्याच याला वापरतात का मग हे? सगळ्याच याले? अव खरंच नव. आता तुले काय सांगू मी. ॲमेझॉन फ्लिपकार्ट वर जाय तू. गांडूळ खताचा 1 किलोचा भाव पाय काय आहे. या शेणखत घेऊन राहिलो मी तर मॅट नाही. हे गांडूळ खत तयार करायसाठी घेऊन राहिलो. याला लय डिमांड आहे तुला सांगतो मार्केटले. हे गांडूळ खत आपल्या वावराली होते, निकेली होते. आणि यातले गांडूळ बी विकले जातात. गांडूळ कल्चर 400 रुपये किलो जाते. 400 रुपये किलो ना. महिन्याला 20 किलो जरी विकलं तरी 10,000 विकून बसतो. याचं वॉर्मिंग वॉश बी विकले जाते 100 रुपये लिटरनं. लोक विकून राहिले. पण तुम्ही कसं घराच्या बाहेर निघत नाही, तुमच्या बुद्ध्या चालत नाहीत भाऊ. नामदेव भाऊ हे शेणखत घेऊन राहिला का तर पागल झाला, पागल झाला, पागल झाला. हो नामदेव भाऊ, आम्हाला असा प्लॅन माहीतच नाही राजा तुमचा पुढचा. असं असं करून राहिले बा. आम्हाला वाटलं बा पागलासारखं तुम्ही शेणखतच घेऊन राहिले काय. म्हणजे तुम्ही रॉ मटेरियल घेऊन पक्क बनवून विकता समजा का. मग नामदेव भाऊ याची पॅकिंग बी करावं लागेल आपल्याला. सारंच करणं आहे आपल्याला. मी आता चायनी पाहिली ऑटोमॅटिक. त्यानंतर ते पॅकिंगची मशीनही पाहिली. त्याचे ते छापून बी घेणार आहोत आपण. आणि गांडूळ खताला नाव बी देणार आहोत. आपलं मार्केटिंग सर्व करणार आहोत आपण. कारण की या बिझनेस शिवाय आता पर्याय नाही आहे दुसरा. असं डोकं तुमचं पहिले नाही चाललं बापा. आता मस्त डोकं चालून राहिलं तुमचं. लोक का तुम्ही ना आम्हाला सांगलंय नाही बापा. हे अशानं असं होते की तशानं तसं होते. आम्ही तुम्हाला येड्यात काढून राहिलो ना बापा आदलो. मला वाटलं आपला प्लॅन सक्सेस झाला की मग सांगू यायले खुशखबरी. पण तुम्ही त्याच्या अगोदरच माना कन्या काढण्याला कचकच लावलं घरनं. मग आता कसं आहे, तुम्ही कसं तोंड वाचल्यापेक्षा म्हटलं बा चला दाखवूनच देऊ आता काय आहे पुढचं. पुढचं सांगतो येईल आता काय कसं काय. तर भाऊ झाला प्लॅन सक्सेस झाला 100%. आपलं तुम्हाला 100% बहुमत आहे. तो अर्ध्या रात्री बोलावा तुम्ही. फक्त कसं माझ्याकडे लक्ष दे जा, दुर्लक्ष नका दे जा. कंपनीचे मालक झाल्यावर गांडूळ खताच्या कंपनीचे. अरे बाबा तू तर या कंपनीमध्ये पार्टनर आहात बाबा माया. तुले का तसा सोडणार आहो का मी. तुले कंपनीचा मालक बघ, टेन्शन घेऊ नको. चाल मग ते लाईना पाटला ट्रॅक्टर सांगतो कसं खप आपण कसं शेणखत वाहून घेऊ. आणि हे गांडूळ आहेत आपल्याजवळ 3-4 क्विंटल ते त्याच्यात सोडून देऊ. भाऊ आता काही वांधा नाही ना. चला लवकर आता. चला कोणाला समजून सांगितलं समजतच नाही. हे दाखवलं द्यायले कसा पुढे भविष्यात कसा पैसा येणार आहे तर हो करून राहिले. चप्पू ढालून राहिले आता. असं असते मग ते. हाँ बोलो ना भाई बोलो। यार शिवलाल भाई क्या बोलो बोलो कर रहे हो। तुम्हारे गांव का मानो टालिया भर के लेके जा रहा है, तुम अभी तक आ नहीं रहे वहाँ। एडवांस भी नहीं दिया बा तुमने। क्या वो लेके जाती कि नहीं लेके जाती तुम। लेकिन वो शेणखत मेरा वैसे रहेगा ना फिर। अरे भाई काय को घाई कर रहा तू। मैं अभी मेरे को टाली मिली ना, मैं आ रहा ना लेके जाता मैं। तू यार अपना घर वाला काम है वो है कि भी ऐसा कर रहा है यार, घाई कर रहा। अरे क्या शिवलाल भाई सौदा बहुत दिन हो गए ना होने को, लेके जाओ जल्दी वो। कैसा हो तुम्हारे गाँव का आदमी आ रहा है लेने को। जैसा अपना तुम्हारा सौदा होगा इसी मैं दे नहीं रहा उसको, नहीं तो मुंह में डायरेक्ट बता दो ना, मैं उसको देता ना। नाही घे तसं डायरेक्ट सांगा लागेल आता याले, घेऊ देते ना मेले। नहीं वो ले रहा तो उसको दे देना, फिर मैं नहीं आता बा, मेरे पास टाइम नहीं है। मेरा टाइम होगा तब मैं आऊंगा टाली लेके। पसंद होगा तो रुक, नहीं तो उसको दे दे। हमारे गाँव का आदमी ले रहा उसको दे दे। ऐसा कैसा बोल रहा है शिवलाल भाई तू। 2800 रुपये 2700 रुपये सौदा हुआ अपना। और तू अभी बोल रहा कि मैं नहीं लेके जाता, टाइम होगा तो दे। ऐसा कैसे चलेगा रे भाई। पहले सौदा होने के पहले बताने का, सौदा करने को तो मच कर रहा था तू। अभी नहीं बोल रहा तू। भाई वैसा नहीं ना, तेरे को घाई है तो फिर मैं क्या करूँ। टाली नहीं मिल रही मेरे को शनखत लेने जाने को। टाली मिली तो मैं कैसा अभी आता, पर टाली नहीं हमारे गांव में मिल नहीं रही तो क्या करूँ मैं थोड़ी तेरे को नहीं बोल रहा कि लेके नहीं जाता, फिर लेकिन टाइम लगेगा अपने को। यार शिवलाल भाई तूने मेरे को फंसा दिया यार। तू आदमी है, अच्छा आदमी नहीं है तू बोगस आदमी है रे भाई। क्या अभी बोल रहा टाली मिली तो लेके जाऊंगा, ये करूंगा वो करूंगा, क्या पावसाले में लेके जाता नहीं है। तब तक तो मेरा वो पूरा ढिगारा बढ़ जाएगा। कहाँ पे रुकूं मैं ये। अरे भाई मैं काय को फंसाऊ, तेरे को टाली नहीं मिल रही ना।
आणि तेरे को घाई होगी तो दे देन तो, मैं थोड़ी नहीं हो रहा तेरे को, दे दे तू. हाँ मेरे पीछे मत लग तू फिर. क्या दे दूं? मैं देने वाला नहीं, मैं तेरे से पैसे ही लूंगा अभी. हो 20 टाली शेनखत है मेरा, मैं तेरे घर आ रहा अभी. रुक तू वहीं पे रुक, मैं आ रहा. पैसे लेने हैं मेरे को. सौदा करने के दिन तो बहुत मचमच कर रहा था रे. तेरे गांव का आदमी आया था. वो बोला 2500, तो तू 2700 बोला, 2800 तक गया. और अभी पैसा जान पे आ रहा है, देना दे रहा, तो ये नाटक कर रहा. टाली नहीं मेरे गांव की टाली देता मैं. आ जा तू, मैं भर के देता तेरे को, पैसे लेके आ जाए. या गावची टाली पाहिजे नाही मला, फाली पाहिजे नाही मला. ते सांगू नको. गावातली टाली कसं उदारा काम आहे ट्रॅक्टरवाल्यासोबत, तर कसं ते मला परवडीत. त्या गावातली टाली मला काही परवडत नाही. मी गावातली जाणीन, पटत असेल तर आहे, नाही तर मग राहू दे. मुळलं आपलं देऊन टाक, कोणी घेत असेल शेणखत ते तर. ऐसा कैसा बोल रहा शिवलाल भाई तू? मैं रुक तो तेरे घर ही आता, मैं पैसे लेके जाता. हाँ तू लेके जा, नहीं लेके जा, मेरे को कुछ लेन देन नहीं. सौदा हुआ है ना अपना 2700 रुपये से, वो मेरा पैसा दे दे और तू कुछ भी करो शेनखत का. अरे क्या? अरे मैंने लिए ही नहीं है, शेणखत लाए नहीं तो पैसा देऊ किसका? म्हणजे का सौदा हुआ तो पैसा मांग रहा है तू कुछ भी क्या? ऐसा मत बोल तू शिवलाल भाई, मैं प्रेम से बोल रहा तेरे को. मैं दादागिरी भी आती है अपने को. हाँ तू ऐसा मत समझ, अपने पैसा निकालने का आता है. हाँ अच्छे से ध्यान में रख तू, क्या है तो. मेरे पैसे है कैसा लाके रख तू, मैं आता अभी तेरे गाँव में. ए धमके किसको दे रहा है तू? फोन पे धमके दे रहा है क्या तू? गांव में आता ना ऐसा करता वैसा करता. तू फिर देखता मैं तेरे को. हाँ क्या बोल रहा है तू? रुक रे शिवलाल भाई तू. ऐसा बोल रहा है क्या तू? आता मैं तेरे गाँव में आता. जल्दी आ देखता मैं तेरे को, देखता ना. आणले बा मोड्यान डबल भानगड आणले रे बा. हाँ तू जल्दी आ देखता मैं तेरे को. आता ही मैं आता. रुक तू आता. चाललं लेंबलं मुले धमक्या देऊन राहिलं. मी का तुझ्या धमकीला दबणारा माणूस आहे का? अरे हाय तू, अरे इथलं पाय तुम्ही. बाबा अरे हा बाबा, काय रे, काय धंदे करत राहता. तुम्हाला पहिले सांगितलं शेणखताची गरज नाही. फालतू अगं बरं घेणं देणं काय राजा, घेणं फेणं चालले सौदे करायले. काय ना मोकड्यान तू काम कर ना बाबू, अभ्यास करायचा. माझ्यात काय डोकं घालतं तू घेणं देणं उसा काय? आपलं लहान लेकरानं आपलं काम करा, काल मोठ्या मदत करा. तुला जास्त सवय बोलली का चबरी हे? बाबा आम्ही म्हटलं बोललं नाही तुम्हाला, तुम्ही आम्हाला खाक करून टाकसान, भीक मागायला रस्त्यावर होतं नव्हतं ते बंद विकून टाकसान. तुम्ही काय सुतावर आहे का? घेणं ना देणं लोक म्हणतील तसंच. नामदेव भाऊ शेणखत घेऊन राहिले, त्या नामदेव भाऊ जमीन आहे तुमच्याजवळ काय इनमीन 4 एकर जमीन नाही, एवढं काल शेणखत पाहिजे तुम्हाला? तो अगं बना तू गड्या जास्त चबर करतो गड्या घेणं देणं अगं बऱ्या. हा तुला जास्त समजते कर काय तर व्यवहारातलं काय झणपय समजत नाही. चालला मधा मला त्या नामदेव टक्कर देणार, तुला माहिती आहे काय? वाटा चबर देतो वाटी. टक्कर देता तुम्ही, ते बळी असा मी, आपण छोटी आहे, आपली लेवल तर पाहायचा तुम्ही. आपण नंगबाई चंगा ना, तो माणूस करोडपती आहे ना, त्याच्या नंग नका लागू तुम्ही. त्याची काही गोमीचा पाय मुळत नाही काही. आपण खाकून जाऊ राखून ना त्या माणसाने आधी लागून. तू जाय बरं लवकर, उठू निघ. पोऱ्याली काढून द्याला घरात. चल घरात. ओ बाबा मी खरं बोलतो तर राजा, तुम्हाला मिरच्या जमतात. अरे खरं आहे नाही, काल नांदी लागता तुम्ही घेणं देणं. आता तो येऊन राहिला शेणाला आपल्या घरी कुस्ती करायला तुमच्यासोबत. मी ऐकलं फोन. ते मामी पाहिन ना, तू भादरू नको म्हणतात घेणं देणं. घरी चुप बस. मोठे पाटील लाईने पाटील लागतं घरी. घरीच होता तो. काऊन काय म्हणत होता रे? नाही ते नामदेव भाऊ टाली पाहिजे होती. शेणखत ना, शेणखत घेतलं नामदेव भाऊ ना, तर त्याचं काम आहे बा. तुझ्या लाईने पाटला बरोबर बोलायचं होतं. अरे नामदेव बी तर ट्रॅक्टर बी आहे, टाली बी आहे. आमच्या ट्रॅक्टरचं काय काम पडलं रे पाजाले? एवढं शेणखत घेतलं लागे त्यानं. बापा नामदेव भाऊ शेणखत, अरे 2-250 टाल्या घेतलं शेणखत. जटी भेटलं जटी घेणं चालूच आहे. त्यासाठी टाली पाहिजे वायाला शेणखत. बापा लेखा मी 100 एकराला असल्या का मी 200-250 टाल्या कधी टाकलं नाही रे बा. नामदेव तर काही एक लागाडा शेणखत टाकेले. नामदेव भाऊ चांगलेच ऐकले आता. म्हणतात सेंद्रिय शेतीच करतो म्हणतात, तरवर कर नाही म्हणतात वावर, असं म्हणून राहिले वादे. द्या मग लाईना पाटलाला वाद्य. नामदेवली. ओ बाबू मनोज रे, इकडे ये रे, ये बरं इकडे. ए टालीचं गिऱ्हाईक आलं. हो बाबा आलो. हो रे दगडू काय म्हणतं? अरे लाईने पाटील टाली आहे का रिकामी? हो गड्या दगडू हाय रिकामी आहे ना. काय ना लागते रे? काहीच नाही, शेणखत व्हायला पाहिजे होती टाली. नामदेव भाऊ शेणखत घेतलं, त्या बाच वाय ना बा शेणखत. बरोबर, पण नामदेव भाऊ टाली आहे रे बा. एवढं कोणतं शेणखत आहे बा?
हा नामदेव भाऊच्या टालीन वाळत नाही नामदेव भाऊ. लय 4-5 ट्रॅक्टर सांगणार का आता 1-2 टाली आहे का 200-250 टाल्या घेतलं माणसानं शेणखत. हा तर त्यासाठी पाहिजे अशी रिकामी तर सांगा तुम्ही, मी सांगतो मग. हा येता मग तुम्ही. बरोबर आहे ना मग आपली रिकामीच आहे. हा मग काय टालीन पैसे घ्यायचे. हा आता आपल्या शेजारीच तर 500-600 रुपये टालीन घेऊन घे जा. बरं बरं तू जाय, मी बोलीन नामदेव भाऊ सोबत काय आहे तर हा करून घेऊ ते आपण लागलंच तर. हा हा बोल जा मग काय आता. हा चाल मग ये. जमलं बाबा टालीचाही जुगाड लागला. अरे बाबू मनोज तू न कधी 4 टाल्या तरी टाकल्या अरे आपल्या अरे शेणखताच्या. हा पाय ना हा नामदेव इंगमिन 10 एकर जमीन आहे अजून. हा 200-250 टाल्या शेणखत घेतलं त्या विकत. हा बाबू हा का रे हा माणूस पाय ना नामदेव. रे बाबा शेणखता जमा राहिला का हा नामदेव आहे हुकेल याचे बोलले आठाने हा काही करत राहते. हा शेणखतान कुठे पीक होऊन राहिला का आता रासायनिक वेळेला जमाना. बाबा शेणखत हे जमिनीचा जीव आहे रे बाबा, त्याच्यामुळे गांडूळ होतात तयार. हा जमीन भुसभुशीत तयार होती शेणखतानं. या रासायनिकांना जमीन कडक पडते बाबा. आम्ही पहिले शेणखतच टाकत जावा ना. तुला किती घे पण तुम्ही शेणखत अंगड्या घे गड्या आपल्यासाठी टाक 100-200 टाल्या. पण तू ऐकतच नाही. 100 एकरात 100 टाल्यात शेणखत लागी तू काहीच करत नाही गड्या. आता झालं का तुमचं भाषण चालू. हा लोक जसं म्हणशील तसंच बुवा तुम्ही काय माणसा. ते लोकांचं काही खरं नाही ना हो बाबा. त्या शेणखतात काही दम नाही ना सार कुठा रस्ता असते राजा. हा बरं तू ऐकतच नाही गडा मा म्हटलं. यंदा आपल्याला 200 टाल्या घे शेणखत टाक बरं चाल. एकरी 2 टाल्या तरी टाक बाबा. 100 एकर जमीन आहे का. किती दिवस झाले शेणखत टाकलं नाही आपण म्हणून तर पिकून नाही राहिले का. एकरी 2 क्विंटल 3 क्विंटल सोयाबीन होती आणि 4-5 क्विंटल तुरी होऊन राहिल्या. लोकांना 10-10 क्विंटल तुरी होता, 20-20 क्विंटल सोयाबीन होते. आपल्याला काहीच नाही. हो हो बरोबर मी पाहतो काय करायचं आहे तर. हा हा चला मग झालं का तुमचं भाषण. हा हा बस मी काही बोललो की झालं का भाषण. हा शुद्धही बोला तू अशी तर तुला गदच वाटतील का. बुड्याशी बोलायला पुरत नाही. हा येतो मी येतो. हा बुड्यानं जसं गावातल्या लोकांचं ऐकलं तसंच करत राहायचे मग. हा शेणखत काय स्वस्त आहे का बा महाग आहे ना. तेवढ्या ते रासायनिक टाकायला पुरते तेवढ्या रुपयात 2 थैले येतात. हे आजकालचे पोरे ऐकतच नाही ना. आपलीच भांडी घोडी पिटालतात. आपल्या म्हटलं ऐकतच नाही. तरी नामदेवला विचारला की काय प्लॅन आहे त्याचा. आता 200 टाल्या म्हणजे एकरी 10 टाल्या झाल्या ना बाहेर. कशा काय टाकून राहिला काय माहित बा तो काय आहे त्याचं प्लॅन. तर नामदेवलेच भेटायला लागेल आता काय आहे काय नाही त्याचं पाहा लागेल. चाल बाप्पाचा तो बाहेर नामदेवचा पित्तू येऊन राहिला इकडे. दगड्यास ना येऊ दिन झाले. दगडू शेठ अरे इकडे ना रे म्हणता जरा चंगू मंगू. हा बोला ना बोला काय म्हणता. काय नाही नामदेव भाऊ शपथ कुकडे सोडलं ना. नामदेव भाऊ दिसून नाही त्यासोबत. कसं मागं असतो तो नामदेव भाऊच्या. अरे गड्या तुम्हाला भांडा चौकशी करायची काही धंदा नाही का रे. हा याच्या मागे असतं त्याच्या मागे असतं. दुसरी काही कामं धंदे करत जा ना. नुसतं वटेरा काही कामं ना करत जाऊन गावामध्ये अगोपणा घालतो. मी कोणाचे मागं फिरो. स्वातंत्र्य भारतात स्वतंत्र नागरिक आहे मी मला मा स्वतःचं मन आहे ना. मी मा मनानं वागीन. तुम्ही काय मला शानपणा शिकवता. तुमचं तुम्ही बाण आपली खरं कठीण चालले दुसऱ्याची ध्येयाले. आम्ही काय शानपणा शिकवार बाजूले आपण मागं असतं बा म्हणून म्हटलं कुकडे सोडलं बा शपुट्टून. कसं माऊली असं म्हणू नको का. स्वतंत्र देशात स्वतंत्र नागरिक आहे तो. राग येते बरे झाले. तुम्ही आहे ना दोघं घेणं झिलप्या पाळ्या कामं करता. काही गरज आहे काय. मागून मस्त रस्त्यानं चालला जाऊ द्या. विचारा तर चांगलं विचारा. त्याच्या मागे फिरतं का त्याच्या मागे काय गरज आहे तुम्हाला विचारायची. तुमचं तुम्ही पहा ना. तुमचं शेपूट कुकडे सोडायला जमीन तो शिवल्या त्याच्या मागच असतं लेको दोघं जण तुम्ही खायले. तुझं लेको त्या शिवल्याशिवी भागत नाही. मागं चालले लाय चाटातल्या का. तो हागला तरी लेको तुम्ही चाटणार आहे. मुतला तर त्याचं मूत पेणार आहे तुम्ही. एवढं बोगस आहे तुम्ही. दुसऱ्याला म्हणता लेको असा आहे तू तसा. अरे शिल्लक नको बोलू रे. चांगलं म्हटलं तर काही भाजून राहिला कुकडे. आम्ही बोलून राहिलो म्हणून काय वेळा जास्त तोंड फुटलं तुले. आपल्याला जास्त तोंड फुटेल. आपण कसं आपल्याला काही बोललं की तोंड झोडतो आपण डायरेक्ट. कसं तुमच्या नशा माहिती आहेत ना. अगोपणा करू नये मग प्रेमानं बोला. काय गळ्या दगडू काय नाही चालू आहे कसं काय आहे असं विचारलं मला सांगते. याच्या मागे फिरताना त्याच्या मागे तुला काय करायला लागते रे. अरे भोजा रस्त्यानं जाय लवकर जाय. मग काय ठीक आहे थांबेल आलो का तुमचं तोंड नाही पाहतात लोक जगेल हो. खरकट्या तोंडाचे हो. तिकडे
कसं तोंड झोडलं आता, बोल्या कामाचे नाही ठेवले, कधीच नाही बोलते, जोडून असेल पण बोलतील नाही ते माशी आता. जास्त ट्रंग फरंग करतात लेगानी, यांना देणं ग होणार. थांब, याचा काटा काढाच लागते का बबन आपल्याला आता. याच्या दुखत्या नशीवर कसं पाय द्यास लागते आता आपल्याला. थांब तू, याची नस आपल्या हाती लागेल, याचा आबा येऊ देतो. त्या बुडं असं चार्जिंग करायचं, असं बैकून द्यायचं की बस घरी गेले की याच्या उकडाट थरते नाचलाच पाहिजे बुडा. घ्याव रे, ह्याच्या आबादाने याचा 36चा आकडा आहे का, तडीचा जमावं लागेल, बजेट बदला तर घ्यास लागेल. तो आपल्याला काहीचा काही बोलून गेला ना, शिवल्याचा गो खाता म्हणते तुम्ही, सांगा किती बोगस बोलला तर आपल्याला. थांब तू म्हणा, त्या आबाजवळून त्या पिछाडच काढायला होता आबाली. थांब, तो रघु बुडा आला की नाही, याचा कार्यक्रम असलो चालताय घरी. देतं का फुक्त काय लेखाची यायची, या काही 2 करतं का लेखाची. हे टकलं जर घरी असलं तर अजून घर होईन ना, तटी आपली अशी तशी करून टाकीन, बिना वस्त्र ह्याच्यामत करीन हा आपल्याला, आपली तटीचा काले आले म्हणजे चबरे आले असं होईन ना ते. हा तो बुडा इकडे आला की नाही, इकडे आला की सांगा लागेल आपल्याला. हा लेखाचा हा टकल्या जर घरी असला तर आपली तशी तशी होईन. तो बुडा इकडे आला की जमवा लागेल आपल्याला बजेट. तो थांब, याचा पुराच काटा काढतो आता. थांब, चाल त्या बुडाला थांबलो आपण गावात कुठे. चाल, आज संध्याकाळी या दगड्याला भाकरच नाही भेटली पाहिजे, असा बुडा चार्जिंग करणार आता आपल्याला. चाल तू, चाल फक्त तू, हाच पाय कसा बजेट आहे याचा.